संतापजनक घटना उघडकीस आली आहे। प्रेम प्रकरणातील तणाव, तुटलेली नाती आणि झालेली फसवणूक या मानसिक आघातातून एका तृतीयपंथीयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरात खळबळ उडवत आहे। मृत तृतीयपंथीयाचे नाव प्रकाश व्यंकप्पा कोळी, वय 22, राहणार साईनगर बाळे सोलापूर असे असून तो गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावात होता, अशी माहिती समोर येते। प्राथमिक माहितीनुसार प्रकाश कोळी एका तरुणासोबत प्रेम संबंधात होता। दोघे एकमेकांच्या संपर्कात होते, मात्र काही दिवसांपासून त्या तरुणाने प्रकाशाशी दूरत्व ठेवायला सुरुवात केली। त्यानंतर त्या तरुणाने अचानक दुसरीकडे लग्न करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती मृताच्या नातेवाईकांनी दिली आहे। यामुळे प्रकाश मानसिक दृष्ट्या खचत होता। प्रियकराचे लग्न होण्याच्या आदल्या दिवशीच त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असे प्राथमिक तपासात उघड झालं आहे। या घटनेची माहिती मिळताच शहरातील तृतीयपंथीय समाजातील अनेक सदस्य तातडीनं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचले। समाजाने या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी, मानसिक छळ झाला का, मानसिक फसवणूक झाली का याची पोलिसांनी तपासणी करावं, अशी मागणी केली जात आहे। माझा जे चेला होता प्रकाश आडनाव कोळी, तर त्याच्यावर त्याच्या दोस्तावर त्याचं प्रेम होतं। त्याशी त्यानं लग्न केला, काय त्यानं करून त्याला सोबत राहतो म्हणून त्याला हर गोष्टीने त्याला फसवून करून त्याला वर्षभर त्याला आमच्या ग्रुपमध्ये सुद्धा त्याला भेटू दिला नाही, कोणाला बोलू दिला नाही, येऊ दिला, घराच्या बाहेर जाऊ देत नव्हता, मारहाण करत होता, मग त्याला काय करत होता। परत त्यानं आज लग्न करून गेलाय, त्याचं लग्न करून गेलं, त्याचे जे पण जिम्मेदार आहे त्याचं ते पार्टनर, नाव काय त्याचं का, सुधीर जमादार म्हण, त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे। आणि त्याची सगळं त्यांनी व्हिडिओ पण केले, मराठीच्या अगोदर सगळे व्हिडिओ केलेले आहेत, ते व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहेत। तुम्ही याच्यावर लवकरात लवकर काय पण कारवाई करा आणि हा मागणार लोकांना न्याय द्या। मी ज्योती कोळी अमित, माझा भाऊ फाशी घेतलाय आज, ते सुधीरमुळे घेतलाय की त्याचं 12 वर्ष प्रेम होतं, त्याला फसवून त्याचं सोनं नाणं पैसा वगैरे सगळं लुटून घेतलाय। तो राहत होता पहिला धोतरकर वस्तीत, तिथनं काढून तो वाळ्याला घेऊन गेला, तिथं फसवला, तिथं मारहाण करत होता, भाऊ बहिणीकडे जाऊ देत नव्हता, गेला की बघ म्हणायचं, मागायला पण जात नव्हता। माझा भाऊ जोगती होता, काय त्याला न्याय मिळणार पाहिजे, गुरुकडनं पण सगळ्यांकडनं पण ते भैयाकडनं पण, की त्याला फाशी व्हायला पाहिजे, काय न्याय मिळणार म्हणजे मिळालं पाहिजे। माझ्या भावाचा जीव गेलेला आहे, सगळं माझ्या भावाचं नुकसान झालेलं आहे, मला भावाला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे। धन्यवाद। तुम्हाला कधी माहिती मिळाली? सकाळी घटना घडलेला आहे, संध्याकाळी माझ्याकडे आलता, तो सगळं येऊन सांगून गेला, असं मला त्रास द्यायलाय, तो म्हणला मी त्याचं माझं लग्न आहे म्हणला, असं फसवलं, त्याला फसवून नेलेलं आहे, नेऊन ते सकाळी